उद्धव ठाकरेंचं भाषण केवळ तोंडाच्या वाफा, ठाकरेंनी केलेलं काम दाखवावं. फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, तर ठाकरेंनी मोदींवर टीका करणं हास्यास्पद. चंद्रकांत पाटलांचा टोला. फोन टॅपिंग सारखा गंभीर गुन्हा केल्यानं फडणवीसांना अटकेची भीती वाटत होती. अटकेचा प्लॅन होता या भाजपाच्या आरोपावर राऊतांचं प्रत्युत्तर, तर राऊतांच्या वक्तव्यावर भाजपाच्या नेत्यांचा हल्लाबोल. देवेंद्र फडणवीसांवरील टीकेनंतर नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान. सिंधुदुर्ग दौऱ्यात पुन्हा टीका करून दाखवा, परत जायचा रस्ता कुठून जातो ते दाखवतो, राणेंची धमकी. मोहोळचे भाजपा नेते संजय क्षीरसागर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार. भाजपात गेल्या 10 वर्षात कायम अपमानास्पद वागणूक मिळाली. क्षीरसागरांची प्रतिक्रिया. अहमदनगरमधून निलेश लंकेंनी भरला उमेदवारी अर्ज. नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके लढत. आमदारकीचा राजीनामा देऊन लंके लोकसभेच्या मैदानात. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना वायप्लस सुरक्षा. राज्य सरकारकडून पार्थ पवारांना कडेकोट सुरक्षा, तर आमच्या मुलांना सुरक्षा नाही दिली. स्वतःच्या मुलावर प्रेम करणं चूक आहे, सुळेंचा टोला. यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर टीका. हनुमानजी राणा दाम्पत्याला दणका देणार, नौटंकीवाल्यांना काढून फेकणार असल्याचं टीकास्त्र. सुप्रिया सुळेंचा आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळला. अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह मिळाल्यावर सुळेंनी घेतला होता आक्षेप. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून विनंती अमान्य. हेमंत गोडसेंनी लवकरच गोड बातमी द्यावी, भुजबळांची प्रतिक्रिया. तर भुजबळांनी लोकसभा निवडणूक लढवावी, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची मागणी. रणवीर सिंगचा डीप फेक व्हिडिओ समोर. बेरोजगारी आणि महागाईवरून मोदींवर टीका करतानाचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेसला मतदान करण्याचंही आवाहन. रणवीरच्या टीमकडून दादर पोलिसात तक्रार.